राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःची जनमानसामधली प्रतिमा बदला, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या असे टोमणे मारत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या टगेगिरी करणाऱ्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रवादीची प्रतिमा बदलायला हवी आहे, त्यासाठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मेळावे घ्या, विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फेरविचार आणि नवीन चेहरे द्यायला हवेत असं सांगत येणाऱ्या घडामोडींचे संकेत शरद पवारांनी यावेळी दिले। लोकसभेच्या जागा आपल्या थोड्या कमी आल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्यापूर्वीच्या 2009च्या आधीच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या विधानसभेच्या जागा या आपल्याकडे होत्या त्यामुळे आपल्या मित्र पक्षांनी तुमची लोकसभेची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे विधानसभेची सुद्धा संख्या कमी झाली पाहिजे या प्रकारचा एक आग्रह झाला। तो आग्रह आपल्याला चुकी मान्य करायला लागला। आज परिस्थिती थोडीशी बदललेली आहे, त्या परिस्थितीमध्ये आणखी काय करता त्याचा विचार केला पाहिजे। जे कोणी पक्षाच्या वतीने बोलतील त्यांनी हे पाठीमागचं जे सूत्र आपल्याला सांगण्यात आलं आणि त्याची जी झळ आपल्याला बसली ते सूत्र नजरेसमोर ठेवून त्या संबंधीचा विचार निर्णय जिथे करायचा असेल तो केला पाहिजे। आपल्या सरकारी पक्षाशी जे काही वाटाघाटी करायचे असतील, जे काही ठरवायचं असेल त्याला काही आता फारसा वेळ लावून आता आणि तो वेळ लावून ती स्थिती लक्षामध्ये घेऊन एकदा आपल्या जागा किती लढवायच्या ठरवायच्या नंतर मग निवड करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा आणि शक्यतो नवीन चेहऱ्यांना कुठे संधी देता येतील का याचा प्राथमिक बदल आपण योग्य कार्यकर्त्यांना ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली आहे आणि ज्यांचे पाय जमिनीमध्ये आहे अशांना आपण त्या ठिकाणी संधी देऊ शकलो। लोकांच्या मध्ये एक प्रकारचं वेगळं हे चित्र बघायला मिळतील। त्याच्यामध्ये तरुण चेहरे असले पाहिजेत, महिला असले पाहिजेत, युवती असल्या पाहिजेत आणि विशेषतः ओबीसी आणि मायनॉरिटीचे घटक हे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचं दर्शन प्रत्यक्ष निवडीच्या माध्यमातून दिसलं पाहिजे। ती काळजी स्वतः आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। दीपक, एक गोष्ट तर अगदी दिसून आली शरद पवारांच्या या सगळ्या बोलण्यामधून, ती म्हणजे कानपिचक्या दिल्यात नेत्यांना। काय सांगाल, काय म्हणाले शरद पवार? आधी शरद पवारांचं आजच्या भाषणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन टाकणार आहे म्हणावं लागेल। कारण जे मुद्दे शरद पवारांनी हाताळले ते मुद्दे खरोखर पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी एक नवी दिशा देणार आहेत आणि जो पक्षामध्ये आता गेली 15 वर्ष हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे आणि सत्तेत असल्यानंतर जो एक माज येतो तो माज साधारणतः पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जो दिसतोय तो कुठेतरी शरद पवारांच्याही लक्षात आला आणि निवडणुकीत जो फटका बसलाय त्याचं प्रमुख कारण हे असल्याचं साधारणतः अंदाज शरद पवारांनी काढला आणि त्या दृष्टीने आज सगळ्या भाषणात त्यांचे मुद्दे होते। प्रामुख्याने त्यांनी जे पक्षाच्या नेत्यांना सांगितलंय आणि कार्यकर्त्यांना सांगितलंय की याच्या पुढे भपकेबाजपणा कमी करा आणि साधेपणाने राहा। म्हणजे प्रामुख्याने त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की लोकांमध्ये जा, साधेपणाने राहा आणि त्यांच्याशी संपर्क करा। दुसरा एक त्यांनी संदेश दिलेला आहे तो म्हणजे तळागाळात जे लोक काम करत असतील आणि लोकांशी ज्यांची नाळ जोडलेली आहे अशा लोकांना आता विधानसभा निवडणुकीमध्ये संधी द्यायला हवी। म्हणजे काही प्रस्तावित लोक आहेत त्यांना कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार नाही अशी शक्यता आहे। कारण पवारांनी म्हटलं की नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे, याच्यात युवक असतील, युवती असतील, महिला असतील, यांचं प्रतिनिधित्व कुठेतरी आता विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून बघायला मिळेल। कारण पवारांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। अजित पवारांनी काँग्रेसवर निशाणा साधताना जागा वाटपाच्या मुद्द्यासंदर्भात जो मुद्दा उपस्थित केलाय तो प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखा आहे। कारण आगामी विधानसभा निवडणुकीचं जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घ्या असे साधारणतः संकेत शरद पवारांनी आपल्या भाषणात दिले आणि त्यांनी जो दाखला दिलेला आहे तो 2009च्या निवडणुकीच्या वेळेच्या जागा वाटपाचा दाखला दिलेला आहे। कारण 2009ला विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी जागा निवडून आल्या होत्या आणि त्याच धर्तीवरती काँग्रेसकडनं वारंवार राष्ट्रवादीला दाबण्यात आलं आणि तुमच्या कमी जागा निवडून आल्या त्यामुळे तुम्ही कमी जागांवर निवडणूक लढवा, आम्हाला जास्त जागा द्या अशी साधारणतः बोलणी पुढच्या मध्ये झाली। 2014च्या लोकसभा निवडणुकीचा जागा वाटपही काँग्रेसने तोच मुद्दा लावून धरला होता आणि आता 2014चा लोकसभाचा जो निकाल आलेला आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसपेक्षा। त्यामुळे आता राष्ट्रवादीने वरचढ राहावं जागा वाटपात आणि काँग्रेसच्या हे लक्षात आणून द्यावं की आम्ही आता जास्त जागा जिंकलेल्या त्यामुळे विधानसभेला आम्हाला जास्त जागा द्या।
ही कुठेतरी वाटाघाटी करताना गोष्ट लक्षात ठेवा असे त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसवर आतापासूनच जागा वाटपात दबाव टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू झाला आहे असं म्हणावं लागेल. अजित, नक्कीच, आणि तयारी लवकरात लवकर करायला लागेल आपल्याला. या संदर्भात देखील शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागेल. ओबीसी मायनॉरिटी यांचा त्यात समावेश असेल असे म्हणाले शरद पवार. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दीपक आपल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.